आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। साखरदंडात जखडलेले अमेरिकेत राहत असलेल्या 104 भारतीयांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे हातापायांना बेड्या घालून अपमानास्पद रीतीने मायदेशी परत पाठवल्याच्या विरोधात काँग्रेस इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, खासदार प्रियांका गांधी, प्रणिती शिंदे व इतर खासदार यांच्या उपस्थितीत निदर्शने आंदोलन। हथकड़ियों में भारत नहीं सहेंगे ये अपमान। दिनांक 6 फेब्रुवारी 2025। अमेरिकेत राहत असलेल्या 104 भारतीयांना हातापायांना बेड्या घालून अपमानास्पदरित्या मायदेशी परत पाठवल्याच्या विरोधात काँग्रेस इंडिया आघाडीच्या विरोधी खासदारांनी नवी दिल्ली संसद भवन परिसरात केंद्र सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध केला। भारतीयांचा अपमान झाला, भारत गप्प बसणार नाही, असे लिहिलेले बॅनर हातात घेऊन त्यांनी सरकारवर परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला। काँग्रेस इंडिया आघाडीच्या खासदारांनी हद्दपारीच्या परिस्थितीबाबत तात्काळ राजनैतिक हस्तक्षेप आणि पारदर्शकता आणण्याची मागणी केली। वाढत्या स्थलांतरित समस्यांबाबत सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याबद्दलही त्यांनी टीका केली आणि भारतीय स्थलांतरितांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी अधिक मजबूत धोरणे आखण्याची मागणी केली। या निषेधात भारताच्या जागतिक स्थानाबद्दल आणि नागरिकांच्या प्रतिष्ठेबद्दलच्या चिंता करण्यात आली। संतोष निरभवणे से प्रतिनिधी IB7 न्यूज। पंजाब का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। हरियाणा का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। गुजरात का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। कम्मी सरकार हाय 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 हाय। मुस्लिम सरकार शेम 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 शेम। कम्मी सरकार डाउन 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 डाउन। मुस्लिम सरकार हाय 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 हाय। और सरकार शेम 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 शेम। जवाब दो, जवाब दो, जवाब दो, जवाब दो। मोदी सरकार जवाब दो, जवाब दो, जवाब दो। हिंदुस्तान का ये अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। हिंदुस्तान का ये अपमान नहीं सहेंगे,